नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील कुंभार समाजाला तसेच पारंपरिक मातीकाम आणि वीटभट्टीचं काम करणाऱ्यांना 9 महिने माती उपसा करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. या व्यावसायिक आणि कारागिरांच्या व्यवसायाला संजीवनी देण्यासाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. पिढीजात कुंभार काम करणाऱ्या हजारो कारागिरांना आणि लघु कौल आणि इतर मातीच्या वस्तू तयार करणाऱ्यांसाठी वर्षाकाठी तब्बल 700 ब्रासपर्यंतची माती अगदी विनामूल्य आणि कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता उपसण्याची मुभा मिळणार आहे. नदीपात्र, नाले किंवा सरकारी पडीक जमिनींमधून मिळणारी ही माती थेट कारागिरापर्यंत पोहोचल्यानं उत्पादनाचा खर्च देखील लक्षणीयरित्या कमी होईल, ज्यामुळे मातीच्या कलाकुसरीला आणि वीट निर्मितीला भविष्यामध्ये एक मोठा हातभार लागणार आहे. पिढीजात कुंभार काम करणाऱ्या कारागिरांना व्यवसाय करताना मातीची उपलब्धता ही एक मोठी अडचण ठरत होती. त्यांना कोणत्याही रॉयल्टी शुल्काशिवाय माती देण्याचा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय. व्यावसायिक वापरासाठी लागणारी ही महत्त्वाची सवलत कारागिरांचं आर्थिक बळ वाढवणारी ठरेल. दरवर्षी परवान्यांसाठी होणारी जी कटकट आहे ती टाळण्यासाठी शासनानं आता थेट 5 वर्षांसाठी वीटभट्टीला परवानगी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे व्यावसायिकांना विना अडथळा दीर्घकालीन नियोजन करता येईल. शासनाच्या या नवीन निर्णयानुसार कारागीर वर्षातील 9 महिने मातीचं उत्खनन करू शकतील. यासाठी 700 ब्रासची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मर्यादेच्या आतमध्ये माती उपसा केल्यास त्यांना कुठलीही रॉयल्टी देण्याची गरज नाही. नदी, नाले किंवा सरकारी पडीक जमिनीतून माती काढताना जर मातीचा वापर केवळ स्वतःच्या कुंभार कामासाठी किंवा वीट निर्मितीसाठी असेल तर त्यावर कुठलाही दंड हा आकारला जाणार नाही. इतर व्यावसायिक हेतू नसल्यास ही सवलत पूर्णपणे लागू राहील. केवळ मातीच नव्हे तर विटांच्या गुणवत्तेसाठी उपयुक्त असलेली फ्लाय ॲश ही कुंभार आणि वीटभट्टी व्यावसायिकांना मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. कुंभार समाजातील कारागिरांना अधिकृत विशेष प्रमाणपत्र हे दिले जाईल. या प्रमाणाच्या आधारे त्यांना वीज वापरामध्ये विशेष सवलत देखील दिली जाईल, जेणेकरून उत्पादन खर्च कमी होऊन व्यवसायाला स्पर्धात्मक फायदा मिळेल. तर यामध्ये आता काही पात्रता आहेत. ती पात्रता म्हणजे ज्यांना अर्ज करायचा असेल तर तो अर्जदार पिढीजात कुंभार समाजातील असावा. यासाठी जातीचं प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, आधार कार्ड, व्यवसायाचा जुना पुरावा किंवा ग्रामपंचायतचं शिफारसपत्र तसेच विहित नमुन्यातील अर्ज. तर या सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना तहसीलदार कार्यालयामध्ये किंवा महसूल विभागाकडे संपर्क साधावा लागेल. स्थानिक मंडळ अधिकारी म्हणजेच तलाठी यांच्यामार्फत अर्जाची पडताळणी करून परवाना दिला जाणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राज्यातील या व्यावसायिकांना रॉयल्टी फ्री माती आणि सवलत वीज दरामध्ये मिळणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.